रक्षाबंधन तर आपण सर्वच साजरे करतो, परंतु यामागे 3 पौराणिक कथा आहे. या बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे. तर भविष्य पुराणातील कथा जी इंद्रदेव आणि शची आहे. पौराणिक काळात असुर आणि देवांमध्ये भयंकर युद्ध सुरू होते. या युद्धात देवराज इंद्र हळूहळू कमकुवत पडू लागले. तेव्हा इंद्राची पत्नी शची हिने भगवान विष्णूकडून मिळालेला एक पवित्र रेशमी धागा घेतला. तिने तो धागा श्रद्धेने आणि प्रेमाने इंद्राच्या मनगटावर बांधला. या पवित्र धाग्यामुळे इंद्राला नव चैतन्य आणि शक्ती प्राप्त झाली. त्यांनी पुन्हा असुरावर विजय मिळवला. म्हणजे सुरुवातीला हा सण केवळ बहीण भावाचा नव्हता, तर संरक्षणाचा धागा म्हणून ओळखला जात होता. दुसरी कथा जी आपल्या सर्वांच्याच परिचयाची असेल, कृष्ण आणि द्रौपदी कथा. महाभारत काळात शिशुपाल वधाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आणि रक्त वाहू लागले. तेव्हा द्रौपदीने तात्काळ आपल्या महावस्त्राचा म्हणजे साडीचा पदर फाडून कृष्णाच्या बोटाला बांधला. कृष्णाने तिचे रक्षण करण्याचे वचन दिले आणि द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी साडी पुरवून ते वचन निभावले. शेवटचा आणि महत्त्वाचं जी कथा तर नाही, परंतु महाराष्ट्रात रक्षाबंधनाचा दिवस नारळी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. हा प्रामुख्याने कोळी मासेमारी करणाऱ्या बांधवांचा सण आहे. या दिवशी समुद्राची पूजा करून त्याला श्रीफळ नारळ अर्पण केले जाते. या पूजेनंतरच पावसाळ्यात बंद असलेली मासेमारी पुन्हा सुरू होते. या दिवशी घराघरात नारळाची करंजी किंवा नारळी भात आवर्जून केला जातो. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हा रक्षण, कृतज्ञता आणि निसर्ग पूजनाचा सुंदर संगम आहे. रामकृष्ण हरी.